पुण्याची गणना कोण करी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांकतेजोधिकामोधिवक्त्रं, खलाणीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, विवेकाने जानी सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले, लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरु, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भज दारुणम, नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. तिन तिन नाना धिधि नाना धिधि नाना तिन तिन नाना धिधि नाना धिधि नाना. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांच्या हरिपाठातील पहिल्याच असणाऱ्या क्रमांकाचा अभंग आज एकादशीच्या वद्य एकादशीच्या निमित्ताने कीर्तनासाठी निवडला. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द परिहार देणं गरजेचं आहे. हे जे कीर्तन आहे हे प्रत्येक वद्य एकादशीला नैमित्तिक अशा पद्धतीचं नित्यनेम हा या ठिकाणी वारीचा चालू आहे. रामगड संस्थान या संस्थानचे ज्यांनी हे छोट्याशा अगदी छोट्या कार्यापासून तर अतिशय भव्य असणारं ज्यांचं स्वप्न होतं ते वैकुंठवासी अनंतजी महाराज सावंत यांच्या प्रेरणेतून, यांच्या स्वकष्टातून आणि भाविकांनी दिलेल्या सर्व योगदानातून उत्तम अशा प्रकारचं या ठिकाणी हे रामगड संस्थान, त्यांनी पूर्ण असणारा आपला देह या संस्थांच्या कार्यासाठी झिजवला. देह कष्टविती परोपकारे, आणि या संपूर्ण असणारं आयुष्य या रामगड संस्थांच्या कार्यासाठी वेचलं. आणि हे कार्य करत असतानाच त्यांनी आपला देह ठेवला. आणि या संस्थांचं आता कार्य पाहणारे मठाधिपती आमचे परमस्नेही, आमचे गुरुबंधू, हरिभक्तीपरायण, परमादरणीय, आमच्या दृष्टीनं आम्ही सर्व महाराज मंडळीत त्यांना शांतीब्रह्म म्हणतो. बाळकृष्णजी महाराज दिघे महाराजांचा मृदुंग उत्कृष्ट आहे, महाराजांचं कीर्तनसुद्धा उत्कृष्ट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वभाव सगळ्यात उत्कृष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल तर स्वभाव, आणि स्वभावावरती सर्व काही अवलंबून राहतं. आज
एवढं रामगड संस्थांचं वैभव, पण महाराजांनी कधीच त्याचा मोठेपणा बाळगला नाही. अतिशय सामान्य आणि अतिशय नम्रतेचं जीवन, आणि त्यांची ही वैकुंठवासी अनंत महाराजांनी त्यांच्या खांद्यावरती दिलेली धुरा अतिशय काटेकोर पद्धतीनं सर्व भाविकांना घेऊन आणि अतिशय आनंदाने ती हे कार्य चालवतात. आपल्यासमोर सर्व कार्य उभं आहे. तेच असणारं अर्ध राहिलेलं महाराजांचं स्वप्न पण त्यांनी जवळजवळ स्वप्नपूर्ती पूर्णतः केली. या ठिकाणी राम दरबारच उभा केला. पूर्णतः काम देखील गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या आशीर्वादाने आणि सकल परिसरातील सर्वच भाविक मंडळीच्या सहकार्याने गेल्या पाठीमागे केवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम, भूतो न भविष्यती असा कार्यक्रम या ठिकाणी रामरावजी महाराज ढोक यांची रामायण कथा आणि संपूर्ण असणारा खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झाला. असेच प्रत्येक महिन्याचे एकादशीला कार्यक्रम होत आहेत. त्यातील आजची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला त्यांनी दिली. आज दुग्ध शर्करा योग आहे. आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण परमादरणीय विनोदाचार्य आमचे चांगदेवजी महाराज काळे तेही आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे वैभव महाराज ते या ठिकाणी शूटिंग करतायत. सुंदर अशी समाजापर्यंत चांगलं कार्य पोहोचवत आहेत. कार्य तर सगळेच पोहोचतात सगळ्यांपर्यंत, पण धार्मिक कार्य ज्याच्याकरून अंतःकरणावरती बिंबल्या जातील तरुण मंडळीच्या आणि परमार्थाकडे वाटचाल त्यांची होईल, त्याकरता असे कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि ते आमचे वैभव महाराज कार्य करत आहेत. आमचे हरिभक्तीपरायण ज्यांनी पहिली चाल गायली ते अशोकजी महाराज निर्फळ, त्यांना साथ करणारे आमचे दुसरे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज पाचपुते, त्याचप्रमाणे आमचे माऊली महाराज मिसाळ, त्याचप्रमाणे पलीकडून हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज आणि संपूर्ण गुणीजन टाळकरी मंडळी. मृदुंगाचार्य सुंदर असं मृदुंग वाजवतात. महाराजांचेच सर्व शिष्य मंडळी आहेत. आमचे अशोकदाजी निर्फळ आहेत. इथं अशोक महाराज निर्फळ म्हणल्यानंतर ते म्हणले 5 आहेत. म्हणलं या महाराजांनी विनोद केला, म्हणले याचे बिल त्याच्या नावावर तर जात नाही ना कोणाचं. हां, सुंदर असे सांस्कृतिक माता भगिनी पुरुष बांधव आणि हे सर्व असणारे छोटे छोटे आजच्या घडीला छोटे, पण पुढच्या भविष्यकाळात कोण मंडलेश्वर होईल, कोणी मोठा, कोण काय होईल, कोण जाणे, कुणा घडे उपासना, अशा पद्धतीनं हे सर्व बालगोपाळ महाराज मंडळी आणि सिस्टीम ऑपरेटिंग करणारे आमचे बांधव सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. हा अभंग हरिपाठातला आहे. हरिपाठ हा एक ग्रंथ आहे. आपण म्हणून ते 2 रुपयाचं पुस्तक का, आपल्या दृष्टीनं पुस्तक वाटत असेल. अभंग फक्त 27 आहेत, परंतु हरिपाठ हा सामान्य कोणतं पुस्तक नाही, तर हरिपाठ हा 27 अभंगाचा ग्रंथ आहे. पण तो ग्रंथ असणारा, कारण ज्ञानोबराय हे माऊली आहेत. ज्ञानोबरायला 4 लेकरं आहेत. किती? ज्ञानोबरायला 4 लेकरं आहेत. 4 मुलाची आई असणारे ज्ञानोबराय आहेत. तुम्ही म्हणाल महाराज नैष्टिक ब्रह्मचारी ज्ञानोबराय, तुम्ही कसं काय म्हणतात 4 लेकरं? प्रमाणानेशी सांगू शकेल मी. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप. साधकांची असणारी आई ज्ञानोबराय आहेत. दुसरी आईला आईची उपमा वेदशास्त्राने देखील दिली. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. एक असणारी आई आहे ती योग्यांची आई आहे, योग्यांची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. अजून एक प्रमाण राहिलं. अशा पद्धतीनं आई म्हटलं की सर्वांची काळजी करते ती आई असते. आपण सर्व माता भगिनी आपण देखील आई आहोत, पण नुसती आई आहोत.
पण ज्ञानोबा नुसती आई नाही तर ते अखिल विश्वाची माऊली आहे. आई फक्त आपल्या मुलापुरताच विचार करते ती आई. मुलं जर खेळत असतील उन्हात तर ती म्हणते कार्ट्या उन्हात खेळू नको, इकडं सावलीत खेळ, उन्हात मरू नको सावलीत मर. आणि ते म्हणे ते बाळ्या ते म्हणे त्याला मरू दे तिकडंच उन्हात, पण तू इकडं सावलीत मर. हा आपल्या ठिकाणी भेद आहे. आपुलियाचा कळवळा, आपुलीचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा. आणि का बाळावरे नये, आणि का बाळावरे नये. आपुलियाचा कळवळा आणि का बाळा करे, आणि का बाळा करे, आणि का बाळावरे नये. आपलं म्हटलं की आपल्या पुरतंच मर्यादित राहतं, पण ज्ञानोबऱ्यांचं तशा पद्धतीचं जीवन नाही. आणि म्हणून ज्ञानोबऱ्यांनी सगळ्याचा विचार केला. ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानी असणाऱ्या व्यक्तींकरता, त्यांच्याकरता सुद्धा, त्यांच्या उद्धाराकरता त्यांच्याकरता ग्रंथ लिहिला. अमृत अनुभव. योग्यांसारखे जे योगीराज चांगदेव महाराज आहेत, पण त्यांना सुद्धा योग्याची घमेंड जेवणारा ग्रंथ असेल तर तो चांगदेव 65 आहे. चांगदेव महाराजांकरता 65 ओव्या लिहिल्या. 65 ओव्यातली पहिल्या क्रमांकाच्या ओवीतलं पहिलं पूर्वार्धातलं टोक सुद्धा कळालं नाही. आणि कळालं नाही म्हणून आले लोटांगणी चांगदेव. कळालं उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. अशा चांगदेव महाराजांकरता म्हणजे योग्यांकरता ग्रंथ लिहिला तो चांगदेव 65. साधकांकरता ग्रंथ लिहिला ते ज्ञानेश्वरी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. सगळ्या ग्रंथांचा राजा असणारा ती ज्ञानेश्वरी साधकांकरता. आणि सर्वसामान्य संसारी जीवाकरता की जे कामामध्ये व्यस्त आहेत, प्रपंचामध्ये व्यस्त आहेत, पण त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. आणि त्याकरता सर्वसामान्य संसारी जीवाकरता ज्ञानोबऱ्यांनी ग्रंथाची निर्मिती केली, ते हरिपाठ ग्रंथाची. विठ्ठल विठ्ठल याला ग्रंथ का म्हणायचं? ज्याच्यात अनुबंध चतुष्टय आहे त्याला ग्रंथ म्हणावा. किमतीचा विचार करू नका. हरिपाठ 1 रुपयाला येत असेल आणि पेपर 2.5-3 रुपयाला येत असेल, पण सकाळचा पेपर सकाळीच वाचतो माणूस, फार तर दुपारपर्यंत. पुन्हा दुपारून तो हातात सुद्धा घेत नाही. घेतलाच पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी, तर मग सकाळी एखादा मुलगा त्याने कार्यक्रम उरकला तर ते त्याच्याकरता ते सकाळ उपयोगाला आणतात. पण तसा हरिपाठ नाही आहे. हरिपाठ हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय आहे. अनुबंध चतुष्टय कशाला म्हणायचं? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध ज्याच्यामध्ये सांगितला जातो त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. विठ्ठल आणि याच्यामध्ये 4 असणाऱ्या म्हणजे अनुबंध चतुष्टय आहेत. अधिकारी आहे, विषय आहे, प्रयोजन आहे आणि संबंध सांगितलेला आहे. हरिपाठ या ग्रंथामध्ये या 4 गोष्टीचा विचार करावा लागतो. याचा विषय काय, याचा संबंध काय, याचा अधिकारी कोण, या सगळ्या गोष्टीचा विचार आहे. कारण या मनुष्य जन्माला, या मृत्यूलोकामध्ये, त्यातली त्यात आता कलियुगामध्ये मानव देहाला माणसं आलेत, मनुष्य देह प्राप्त झालाय. पण मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर ज्याने जर मुक्ती साधली नाही, मोक्ष प्राप्त केला नाही, तर पुन्हा चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे
कृपया पारे पारे मुरारे भज गोविंद भज गोविंद. जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्याने मोक्ष मिळवला नाही तर पुन्हा किती वेळा जन्म यावे यावे, किती वेळा जन्म यावे किती वेळा जन्म यावे यावे, किती वेळा जन्म यावे. नित्य व्हावे फजिता नित्य व्हावे किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे किंवा किती व्हावे फजित. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा जन्माला पुन्हा यायचं, पुन्हा मरायचं. किती जन्म झाला फिरा गणित नाही जी दातारा. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजेच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ज्याला मोक्ष म्हटले. त्या मोक्षात 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आणि 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. मुक्ती मिळण्याकरता या ठिकाणी ज्ञानोबरायांनी, तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर ज्ञानोबराय म्हणतात त्याकरता तुम्हाला एक साधन करावं लागेल. अभंगाच्या पहिल्या देवाची दारी उभा ज्ञानभारी, 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 देवाची दारी उभा देवाची द्वारी उभा ज्ञानभारी, तेने मुक्तीच्या साधीला, तेने मुक्तीच्या साधीला. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरि मुखे माना, हरि मुखे माना. या पहिल्या चरणामध्ये प्रयोजन सांगितलं. प्रत्येक गोष्टीला प्रयोजन असावं लागतं आणि सर्वसामान्यातला सामान्य असेल तर प्रयोजन कळल्याशिवाय कोणत्याच कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. सर्वसामान्य अगदी ज्याला नोटा मोजता येत नाही त्याला जर म्हणलं चल रे माझ्याकडे येतो का, तो पहिला विचारतो किती देणार. हे प्रयोजन कळलं तर पुढं पाऊल टाकतो. तसं ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला जर तुम्ही देवाच्या दारात उभे राहिलात तर 4 प्रकारच्या मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. देवाची द्वारी हे प्रयोजन सांगितलंय आपल्याला. हे 4 प्रकारचे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. आणि या अभंगात 4ही चरणात 4 गोष्टी सांगितल्या. क्रमशः नाही जरी पाहता आल्या तर आपण
पहिल्यांदा प्रयोजन सांगतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर देवाच्या दारात उभा राहिलात तर तुम्हाला 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतील. बसणारे माणसं म्हणतात आम्ही तास 2-2 तास देवाच्या दारासमोर गप्पा आणत बसतो, मग आम्हाला मुक्ती तर 100% आहे. एरवी तुम्हाला अशा गप्पा आणल्यानंतर सप्ताह काळात देवाच्या दारात उभे राहिले तर मुक्ती नाही नुक्ती मिळेल. पंक्ती असतात नुक्तीच्या, त्यामुळं नुक्ती भेटेल पण मुक्ती भेटणार नाही. मुक्ती भेटण्याकरता देवाच्या दारात उभं राहावे लागेल. आपण देवाच्या दारात उभं राहतो का देवळाच्या दारात? कुठे उभे आहेत आपण? देवळाच्या दारात आहेत का देवाच्या दारात? आपण देवळाच्या दारात आहे. आणि देवळाच्या दारात असं ज्ञानोबराय म्हणत नाहीत. ज्ञानोबराय म्हणतात देवाची ये द्वारी. हा अभंग तसं सगळ्याच्या पाठ आहे. पाठ नाही असं कोणी नाही, कारण काहींचा मुख पाठ आहे, काहींचा कान पाठ आहे, चालीवरून पाठ झालाय. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिल्या, तेणे मुक्तिचारी साधिला, साधिला, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. काहींनी कानपाठ म्हणजे चाली ऐकून पाठ झालाय, काहींचा वाचून मुख पाठ झालाय म्हणजे वाचन करून पाठ झालाय, पण पाठ नाही असं तरी इथं कोणी नाही. या अभंगाकडे पाठ आहे असं तरी कोणी नाही. सगळ्यांचा पाठ आहे आणि सगळ्यांचा पाठ आहे, परंतु याचा अर्थ कधी आपण विचारात घेतोय का? आपल्या प्रत्येकाला वाटतं देवाची द्वारी म्हणजे देवळाची द्वारी. देवाचं द्वार कोणतं? एखादा मनुष्य, आपण मित्रमंडळी दर्शनाला गेलो, दर्शन झाल्यानंतर एकाला घाई असली की तो दुसऱ्याला म्हणतो अरे चल ना जरा लवकर. दुसरा म्हणतो अरे देवाच्या दारात आलोय, काहीतरी थांब जरा. ज्ञानोबरायांनी सांगितलंय देवाची द्वारी उभा क्षणभरी, थोडंसं थांब. वास्तविक पाहता देवाचं द्वार आहे. इथं देवाचं द्वार म्हणजे द्वार सांगितलंय, सेवा हे द्वार आहे, ज्ञान हे द्वार आहे. कशा पद्धतीनं? कारण देव या शब्दाचा अर्थ करत असताना दिव्यती धातू आहे. दिव्यत्व म्हणजे प्रकाश. देवाचं द्वार म्हणजे प्रकाशाचं द्वार, आणि प्रकाश म्हणजे ज्ञानालाच प्रकाश म्हटले. अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करायचा असेल त्याकरता ज्ञानरूपी प्रकाशात यावं लागतंय. म्हणजे ज्ञान म्हणजे हे द्वार आहे, आणि ते ज्ञानरूपी द्वारात जाण्याकरता पहिल्यांदा सेवारूपी द्वारातून जावे लागेल. मंदिरात जाण्याकरता एकच द्वार असतं का? द्वारात द्वार असे अनेक असतात. तसं ज्ञान मिळवण्याकरता पहिल्यांदा सेवा हे द्वार स्वीकारावं लागेल. ज्ञानोबराय म्हणतात जेथ ज्ञानाचा कुरोठा तेथ सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. मग त्याकरता काय करावं लागेल? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. तनुमनुजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. त्याचा परिणाम मग अपेक्षित आपुले, तेहे सांगतील पुशिले. जेने अंतःकरण बोधले संकल्पानये, जेने अंतःकरण बोधले संकल्पानये म्हणजेच तेने मुक्तिचारी साधिल्या. विठ्ठल विठ्ठल मग 4 मुक्ती आहेत, पण त्याचं काही नाव असतील ना महाराज? म्हटले हो 4 मुक्ती आहेत. एक सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता. आणि या 4ही मुक्ती आणि या 4ही मुक्तीचे प्रमाण हरिपाठातच सापडतील. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात
म्हणतात सलोकता मुक्ती हवी आहे ना तुम्हाला. सलोकता, सलोकता म्हणजे तो लोक प्राप्त होणं. जर विष्णूची पूजा करणारे असेल, विष्णूची साधना करणारे असेल, तर त्याला आपण काय लिहितो? वैकुंठवासी. भगवान शंकराची आराधना करणारे असेल तर त्यांना कोणता लोक प्राप्त होता म्हणून आपण लिहितो? कैलासवासी. जसं आहे तो लोक प्राप्त होणं म्हणजे सलोकता मुक्ती आहे. आणि सलोकता मुक्तीच्या बाबतीत ज्ञानोबराय म्हणतात वैकुंठ भुवने घर केले, वैकुंठ भुवने घर केले, वैकुंठ भुवने घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण तेने वैकुंठ भुवने घर केले, वैकुंठ भुवने घर केले, वैकुंठ भुवने घर केले. वैकुंठ भुवने घर केले म्हणजे वैकुंठाच्या लोकाची प्राप्ती होत असेल म्हणजे ही असणारी सलोकता मुक्ती आहे. वैकुंठ भुवने घर केले, सलोकता मुक्ती. सलोकता दुसरी आहे समीपता. समीपता म्हणजे देवाच्या जवळ सानिध्य प्राप्त होणं, त्याला समीपता म्हणतात. आणि समीपता मुक्तीच्या बाबतीत सुद्धा हा ज्ञानोबराय म्हणतात लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळे, तया जवळे, लक्ष्मी वल्लभ आ आ आ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. दोन दुसरी असणारी मुक्ती सांगितली समीपता. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कशाने? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पहिली गोष्ट नित्य नेम करणारे फार दुर्लभ. फार दुर्लभ म्हणजे फार दुर्लभ. ऐकणारे म्हणते महाराज कुठं दुर्लभ राहिले आता. ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वी म्हटले त्या टायमाला ठीक आहे, थोडेफार माणसं वारीला जात असतील, एवढे एकादशी करत नसतील, एवढ्या सोमवार करत नसतील, एवढा परमार्थ करत नसतील. आता अहो वारी माऊलीच्या सोहळ्यात पहा, इकडं नाथरायांच्या सोहळ्यात पहा, तुकोबरायांच्या सोहळ्यात पहा, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी. आज पाहिलं तर 10-10 लाख लोक म्हणजे सोहळ्यामध्ये पंढरपूरच्या वारीला. आणि आता कसं काय म्हणावं लागेल ते प्राणी दुर्लभ. मी म्हणतो तरी सुद्धा दुर्लभच आहे. म्हणजे कसं काय सांगतो ना. आता सध्या आपल्या भारताची लोकसंख्या किती? 125 कोटीच्या वर आहे ना. 125 कोटीतले जर 10 लाख जात असतील
तर किती टक्के झाले? 100 कोटीतले 10 लाख म्हणजे किती टक्के झाले? 1 कोटी जरी म्हटलं असतं 100 कोटीतले तर केव्हा 1% झाला असता. म्हणजे आजच्या दृष्टीने पाहिलं तरी देखील दुर्लभच आहे. म्हणून नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. दुसरी असणारी समीपता मुक्ती. तिसरी आहे सलोकता समीपता. तिसरी आहे स्वरूपता. आणि स्वरूपता मुक्तीच्या बाबतीत ज्ञानोबरायांच्या हरिपाठातलंच प्रमाण आहे. चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले. मातृपितृभ्राता स्वगोत्र अपार, चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले. स्वगोत्र अपार, चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज सांगितली स्वरूपता मुक्ती. आणि स्वरूपता मुक्तीच्या बाबतीत अशोक महाराजांनी अगदी उंच प्रमाणात स्वरात अगदी चाल आणि प्रमाण दिले सुंदर अशा पद्धतीनं. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार. थपटाका. चतुर्भुज नर होऊनी ठेले. चतुर्भुज नर होऊनी ठेले म्हणजे स्वरूपता, ते स्वरूप आपल्याला प्राप्त होणं, याला समीपता स्वरूपता मुक्ती म्हणतात. 3 प्रकारच्या मुक्ती झाल्या. आणि 4थी मुक्ती आहे सायुज्य प्रकारची मुक्ती म्हणजेच मोक्ष. आणि तो मोक्ष कशाने प्राप्त होतो? म्हणती जेवाचा तया मोक्ष, जेवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा शिवाचा. म्हणती जेवाचा तया मोक्ष, देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणतीचे वाचा तया मोक्ष. पण त्याच्याकरता वाचा शब्द घातला. हे म्हणावं लागतं, पण मुखाने म्हणावं लागतंय. मुखाने म्हटल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. नुसता मोक्षच मिळतो, मुक्तीच मिळते असं आहे का? तुम्ही म्हणाल महाराज ही मुक्ती मिळते पण कशाने? म्हणले देवाची द्वारे उभा क्षणभरी. आता याच्यात जास्त चिंतन करायला आपल्याला वेळ नाही, पण क्षणभरी याचा अर्थ क्षणभरीच का हो? क्षणभर याचा अर्थ क्षणभर होत नाही. आणि जर ज्ञानोबरायला क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटी कशाला म्हटले असते? रिकामा अर्धगडी राहू नको. रिकामा अर्धागडी राहू नको, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. आणि रिकामा अर्धगडी एक घटकाभर देखील आता रिकामा राहू नको नाम घेतल्याशिवाय, असं जर म्हणायचा आता अर्थ क्षणभर या शब्दाचा अर्थ जन्मभर असाही करता येतो. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये प्रवृत्त करण्याकरता काही वेळेला क्षणभर हा शब्द वापरलेला असतो. एखादा मुलगा चालून चालून थकला तो कंटाळा लागतो, म्हणतो मी आता चालूच शकत नाही, मला खांद्यावर बसायचं. वडील म्हणतात अरे किती लांब राहिले, हे काय जवळ आलं, या झाडाच्या पुढे गेलं का आलंच. जायचं असतं भरपूर, पण त्याला सांगितलं जातं की त्याला त्याच्यामध्ये मुलगी सासरी जायचं म्हटले की पहिल्यांदा दिलं नाकार, कारण त्या काळचा सासूरवास, तेव्हा सासूरवास होता, आता सुनवास झालाय. आता सासूरवास नाही सुनवास आहे. आणि सासूरवास असल्यामुळं ती म्हणायची बाबा विहिरीत ढकलून द्या, इकडं काही करा पण मला पाठवू नका, मी जात नाही. आणि खानदानी बाप म्हणायचा अगं पुरी तुला इथं राहून चालणार नाही, तिकडं मेली तरी चालेल पण इथं राहता येणार नाही. मग बरंच उचलून असणारी मुलगी गाडीमध्ये बैलगाडीत टाकायची, मुलगी धाय मोकलून रडायची. त्या मला बापाचं शेवटी अंतकरण आहे, हा त्याच्याही डोळ्यातून अश्रू व्हायचे. आणि मग पुरी अरे अगं माझ्या करता फक्त एकदा जा, एकदा
पुन्हा नाही गेली तरी चालेल पण एकदा जा असं म्हणणारा बाप. पण ज्या टायमाला ती जाते आणि सासरच्या सुखामध्ये रममान होते, तिला मुलं बाळं होतात, प्रपंचामध्ये रममान होते, म्हातारा इकडं क्वाटवरून खाली टाकण्याची वेळ येते. आणि मग त्या मुलीची आठवण करतो, अगं मग माझी बेबी आली नाही, जा कोणीतरी निरोप घेऊन जा, तिला सांगा तू लवकर ये म्हणून. तिला निरोप पाठवला जातो, पण ती जी पहिल्यांदा जायला तयार नसते तीच मुलगी म्हणते आता यांचा डबा करून द्यायचा आहे, मुलांना पुन्हा शाळेत नेऊन घालायचं आहे, गाईची धार काढायची, सगळं घरातलं पाहायचं आहे, आता कसं शक्य आहे बरं. आता जायचं, पुन्हा पुन्हा जायचं आहे, पुन्हा 10व्याला जायचं आहे, आणि पिकलं पान आहे, गळून पडणारच आहे, मी गेले म्हणजे ते काय उठून बसणार नाही. मग त्यापेक्षा तुम्ही आईला सांगा आता येत नाही म्हणा, डायरेक्टच येते वेळेला. याचा अर्थ बाप जो म्हणत असतो एकदा जा, हे एकदा जा म्हणण्याचा अर्थ एकदा नाही जन्मभर सासरी सुखाने राहा असा अर्थ असतो. तसं ज्ञानोबा क्षणभर म्हणतात. या क्षणभर या शब्दाचा अर्थ रिकामार दगडी राहू नको, अखंड नेहमी परमात्म्याचं नामचिंतन तू मुखाने कर, असाच अर्थ ज्ञानोबरायचा आहे. कशा पद्धतीनं थोडक्यात सांगायचं झालं तर मोठ्याच्या आयुष्याच्या गणनेनुसार आपलं 100 म्हणजे वर्ष म्हणजे क्षणभरच आहे. थोडंसं गणित सांगतो. आता कलियुग चालू आहे. कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000. द्वापारयुगाचं आयुष्य 8,64,000. त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 आणि सत्ययुगाचा विषय 17,28,000. मिळून चौघाची बेरीज केली तर 43,20,000 येते. गणित करून आल्यामुळे सांगतो, पाठ केलेलं असल्यामुळे. 43,20,000 ही कृतत्रेता द्वापार कली एक चौकडीची बेरीज झाली. 43,20,000 अशा 71 चौकड्या गेल्या तर एक मन्वंतर होतं. आणि असे 14 मन्वंतर गेले की एक कल्प होतो, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. मग असे ब्रह्मदेवाला आयुष्य 100 वर्षाचं. मग करा लावा आपण डोकं. आता त्याचा दिवस एवढा तर त्याचा मिनिट केवढा, त्याचा मिनिट तेवढा तर सेकंद केवढा, सेकंद तेवढा तर निमिष, म्हणजे कशा पद्धतीने असेल. त्याच्या क्षणाच्या दृष्टीनं आपलं हे 100 वर्ष म्हणजे त्याचं किती असेल, क्षण तरी भरेल का? एका नामदेवरांनी एका अभंगात सांगितले, अरे मना शोक करीशी किती हेत वायाचे धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघी अंती जाय जणी, अरे मना शोक करीशी किती. हो, याच्यामध्ये मोठ्या मोठ्यांच्या आयुष्याची गणना सांगितली. त्याच्यामध्ये हिरण्यकशिपूच्या आयुष्याची गणित सांगितले. हिरण्यकशिपूला किती आयुष्य होतं? 1,60,00,000 देखा, 1,60,00,000 देखा, 30,10,000 देखा, 30,10,000 देखा, 709 मास मापा. दया हिरण्यकश्यपा काय झाले, अरे मना शोक करीशी केली, अरे मना शोक. दया हिरण्यकश्यपा काय झाले, अरे मना शोक करीशी केली, अरे मना शोक करीशी. 1,60,00,000 देखा, 30,10,000 देखा, 709 मास मापा. दया हिरण्यकश्यपा 1,60,00,000 लेखा, 10,000 लेखा, 709 मास मापा. दया हिरण्यकश्यपा काय झाले. किती आयुष्य? 1,60,30,10,709 महिन्याचं आयुष्य त्या हिरण्यकशिपूला होतं. 1,60,00,000 लेखा, 30,10,000 लेखा, 709 मास मापा. तया हिरण्यकशिपू काय झाले. त्याच्या पुढे सगळं गणित सांगितलं. आता क्षणभरमध्येच आपलं वेळ संपून जाईल.
म्हणून त्यात वेळ घालवत नाही. थोडक्यात सांगतो. मग असा विषय आहे. तर मग त्यांच्या मोठ्याच्या आयुष्य गणनेनुसार आपलं 70-80 वर्षाचं म्हणजे क्षणभरच आहे अशा अर्थाने क्षणभर याचा अर्थ जन्मभरी असा होईल. म्हणून देवाचे द्वारे उभा क्षणभरी म्हणजे अखंड त्या साधनेमध्ये तो राहा, नामचिंतनात राहा, ज्ञानाच्या करता सेवेमध्ये तो राहा. ज्ञान कुठं आहे? संतांकडे आहे. त्या सेवेत राहिला तरी तुला ते ज्ञान प्राप्त होईल. भगवंताचं नाम मुखात ठेवलं तरी ज्ञान प्राप्त होईल. नामाने काय होत नाही. काय येणो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आणि म्हणून नाम हे असं साधन आहे. मुखाने नामचिंतन केलं तर नामाने पाप तर जातच जातं, पण पुण्य किती होतं त्याची गणना करता येत नाही दुसऱ्या चरणाचा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना, पुण्याची गणना हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना, हरि पुण्याची गणना, हरि मुखे म्हणा, हरि मुखे भगवंताचं नाम मुखाने घेतलं, नुसतं हरी हरी म्हटलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्याचा परिणाम पुण्याची गणना कोण करी. नाम हे असं साधन आहे, हे असं यंत्र आहे. काही यंत्र असे असतात की ते सिंगल कामाची यंत्र असतात. जेवढ्या मशिनरी असतात सगळ्या काही सिंगल मशिनरी असतात. त्याच्यामध्ये जर गिरण असली तर ते फक्त दळायचंच काम करेल, पीठ काढायचं काम करेल. मिरची कांडप असेल तर ते मिरची काढायचंच काम करेल. पीठ मळायचं मशीन असेल तर ते पीठच मळून देईल. डबल काम करते का? नाही. पण हे असं यंत्र आहे. काही साधनं आहेत सिंगल मशिनरी सारखी आहेत. गंगा पापम शशी तापम दैन्यम दुःखम, हे सगळं सिंगल कामाचे आहे. गंगेत स्नान केलं तर काय होईल? पाप जाईल पण पुण्य नाही होणार, नुसतं पाप जाईल. गंगेच्या स्नानानं पाप जाईल. बर ठीक आहे. जर आपण दान धर्म केला तर दानाने काय होईल? पुण्य होईल, पाप नाही जाणार. हे सिंगल मशिनरी झाल्या. यांनी काय होतं? एक तर पुण्य होतं पण पाप जात नाही. एकीकडे पाहिलं तर पाप जातं पण पुण्य होत नाही. गंगेच्या स्नानानं आपल्या ठिकाणचं पाप नाहीसं होईल. सगळे पाप नाही जात, कारण मन संकल्पाची या पापे न जाती तीर्थाची या बापे, तेही जात नाही. पण चला पाप जातं. गंगेच्या स्नानाने पाप जाईल पण पुण्य होणार नाही. दान दिल्याने पुण्य होईल पण पाप जाणार नाही. तसं हरी 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 मुखाने जर नामस्मरण केलं, भगवंताच्या नामचिंतन म्हणजे हे डबल पॉवरचं मशीन आहे. म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाने पाप तर जातच जातं पण पुण्य देखील अगणित होतं. त्याची गणित करता येत नाही, गणना करता येत नाही. पाप जातं ते किती? जळतील पापे जन्मांतरीचे, आणि पुण्य होतं ते की अगणित होतं. पुण्याची गणना कोण करी? नामचिंतन हे असं साधन आहे.
हा भगवंताचं नामचिंतन जर केलं, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण हे या कलियुगातलं असं एक साधन आहे की जगात एवढं पापच निर्माण नाही, एवढं पाप जाळण्याची ताकद या नामस्मरणात आहे. एवढं नामचिंतनामध्ये एवढे पॉवर आहे, एवढी ताकद आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवत नामचिंतना हे सगळ्यात असणारं असं साधन सांगितलंय की याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. नामचिंतन हे असं, कारण युग परत्वे साधनं बदलत गेलीत. पूर्वीच्या साधन आताचे साधन, तसं कलियुगात सगळ्यात उद्धाराचं साधन म्हणजे भगवत नामचिंतन हे सगळ्यात सुलभ साधन आहे. रामायणामध्ये एक चौपाई येते, 4 युगामध्ये 4 साधनं. कृतयुग सब जोगी विज्ञानी करी हरि ध्यान तरहि भव प्राणी. त्रेता विविध यज्ञ नर करहि प्रभु ही समर्पी कर्म भवत रही. द्वापार करि रघुपति पद पूजा भवत रहे वो पाय दूजा. कलिजुग केवल हरि गुण गाहा गावत नर पावई भवता. कलिजुग केवल हरि गुण गाहा गावत नर पावई भवता. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, सिया राम जय राम. याच पद्धतीचा श्लोक आहे. कृतयध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात. जाऊ द्या, एवढं सोप अवघड करण्यापेक्षा युग परत्वे साधनं भगवत प्राप्तीचे बदलले यात नवल नाही. आपल्या प्रपंचातले साधनं पूर्वीच्या काळातले आता आहेत का? 100 वर्षाच्या पूर्वीची साधनं आता राहिलेत का? पूर्वी लाकडी नांगर असायचे, आता लोखंडी, त्यात पलटी फॉल पुढची पायरी. आता पूर्वीच्या महिलांना दळण करायचं म्हणजे जात्यावर दळायचं. ते जातं म्हणलं सुद्धा नाही बा मी जातं म्हणून, न म्हणता निघून गेलं जातं. ते जात्याची जागा घेतली गिरणीना, म्हणजे साधन बदलले की राहिले. पाटावर वटा होता, मसाला काढायचा तर पाटावर वटावरती वाटावर वाटा, ते पाटावर वटा गेल्या त्याची जागा मिक्सरने घेतली, नुसतं बटन दाबायचं, टर एक लगेच झालाच मसाला तयार. दिली फोडणी का दिलीच फोडणी. म्हणजे एवढे साधनं बदलत गेले. आता काही दिवसांनी कशाला, आत्ताच पोळपाट लाटण्याची गरज राहिली नाही. फक्त उंडा करायचा आणि त्याच्यामध्ये घालायचं आणि प्रेस करायचं, का पोळी फुगूनच बाहेर येते. साधनं बदलत गेले की नाही सांगा. म्हणजे काय विज्ञान साधनं काढीन काय काय सांगता येत नाही. आता काही दिवसाने, आता तरी लाटणं पोळपाट सरकला, आता जवळजवळ तवा बाजूला गेला, कारण फक्त गोळा करायचा आणि घालायचा, पोळी फुगून बाहेर येते. काही दिवसांनी मसाला नाही, शेंगदाणे नाही, पोळी नाही, पीठ नाही, काहीच नाही. एखाद्या वेळेस असं छोटं मशीन निघन. फक्त विज्ञान काय सांगत काय करेल, नुसतं छोटं मशीन एखादं निघल. नुसतं मशीन पोटाला लावायचं, चिटकवायचं, पोटाला लावायचं आणि बटन दाबायचं, टर वाजलं ढर ढेकर देऊन बाहेर. पोटाला लावायचं, बटन दाबायचं, टर वाजलं ढर ढेकर देऊन बाहेर. मोठ्या मोठ्या कार्यक्रमात ते असं काही गरजच नाही पडायची. सरपण घाला, ते चूल पेटवा, आधण ठेवा, नाही काहीच नाही. मोठा कार्यक्रम असला का 2-3 मशनरी. सगळ्यांना विनंती करायची, कृपया सर्वांनी फराळ केल्याशिवाय जायचं नाही. आज एकादशीमुळे भोजनाचं नाव घ्यायचं नाही. कृपया सर्वांनी. आणि 3 लाईनी करायच्या, महिलाच्या 1-2 इकडून, पुरुषाचे 1-2. हा बटन मशीन लावायचं, बटन दाबायचं, टर वाजलं ढर ढेकर, टर वाजलं ढर ढेकर दिलं. आमच्यासारखा जरा जाडजूड असला का बऱ्याच वेळ दाबून धरायचं. विनोदाचा भाग सोडा. आता जर
प्रपंचातले साधनं पूर्वी 100 वर्षापूर्वी होते ते आता राहिले नाहीत, आता असतील ते पुढे राहणार नाही. तसं भगवत प्राप्तीचे सुद्धा युग परत्वे साधनं बदलत गेले. त्रेतायुगातलं कृतयुगात ध्यान साधना, त्रेतायुगात यज्ञ साधना, द्वापार युगात पूजेची साधना परिचर्या आणि कलियुगात कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा म्हणजे नामचिंतन हे साधन असल्यामुळे ज्ञानोबराय म्हटले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. दुसऱ्या चरणात साधन सांगितलं काय म्हटले, पहिल्यांदा आपण सांगितलं अधिकारी, ते प्रयोजन सांगितलं पहिल्या चरणात. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या. म्हटले महाराज परंतु विषय काय आहे, जे करायचं त्याचा विषय काय आहे, तर विषय दुसऱ्या चरणात सांगितलं. म्हटले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखानेच हरी म्हणा, मुखानेच म्हटलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज सुद्धा म्हणतात हरिमुखी गाता, मुखी गाता. तुकोबराय सुद्धा म्हणतात मुखाने म्हटलं पाहिजे. मुखी नाम उच्चारी घडघडा. काय म्हटलंय, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, मुखी नाम उच्चारी घड घडा. मुखानेच म्हटलं पाहिजे. अनेक साधनं पाहता येतील, संतांचे प्रमाण पाहता येतील. म्हणजे दुसऱ्या चरणात सांगितले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, परिणाम पुण्याची गणना कोण करी. म्हटले महाराज पण याचा अधिकारी कोण आहे, तिसऱ्या चरणात सांगतो. आसोनी संसारी जीव वेदुकारी, 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 आसोनी संसारी जीव विठोबा रखुमा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माऊलींना विचारलं, माऊली पण याचा अधिकारी कोण आहे? माऊली म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, याचा अधिकारी आहे सर्वसामान्य प्रापंचिक जीवाला सुद्धा याचा अधिकार आहे. संसारात राहून असोनी संसारी जिव्हे वेगू करी. पुढं काय? वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेद आणि शास्त्राने बाह्या उभारून एखादी दमडी वगैरे द्यायची असल्यानंतर कसं म्हणतात, ऐका हो ऐका, नामचिंतन करण्याचा सर्वात अधिकार म्हणजे प्रापंचिक असणाऱ्या सर्व संसारी जीवाला आहे हो. म्हणजे जसं हात वर करून सांगतात, हे सामान्य नाही, वेद आणि शास्त्राने सांगितलंय. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आणि म्हणून सामान्याचा शिक्का नाही, शास्त्राचा आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्यो व्यवस्थित. शास्त्राने पुराणाने आपल्याला परवानगी दिली. परवानगी काय? असोनी संसारी. तुकोबराय सुद्धा म्हणतात, सुखे करावा संसार परीन संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. नामचिंतन करण्याचा अधिकार नुसता संसारिकाला आहे का? संसारी नुसतं हेच नाही, संसारिकाला आहे याचा अर्थ बाकीच्या सर्वांना आहे. कोणाला कोणाला नामचिंतनाच्या बाबतीत ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. ज्ञानोबराय सगळ्यांना विनंती करतात, गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोद दुष्टिते सोहमभावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. म्हणजे नामचिंतन करण्याचा अधिकार. तसं इथं असोने संसारी म्हणण्याचा संसारिकांना तर आहेच आहे, पण मग संसारिकाला आहे म्हणले इतरांना कोणाला नाही, सगळ्याला अधिकार आहे. कोणाकोणाला आहे याची यादी जर सांगायची म्हटलं तर ज्ञानोबा तुकोबरा एका अभंगात सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही सगळ्यांना अधिकार आहे. सकळाची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार सगळ्यांना अधिकार आहे. विशेषतः प्रापंचिक जीवनामध्ये तो त्याचा प्रपंच पाहून जर कामामध्ये काम काही म्हणा राम राम, त्याचा परिणाम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आणि म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हा असणारा या हरिपाठाचा अधिकारी आहे. पण संबंध सांगत असताना ज्ञानोबराय घाबरले. ज्ञानोबरायांना हिम्मत होईना की ह्या हरिपाठाचा संबंध सांगायचा आहे, पण कसं सांगावं. एखादी जर आपल्या शब्दाच्या पेक्षा आपल्या तोंडापेक्षाही जड असेल काही गोष्ट सांगायला, तर माणूस काय करतो, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेतो. गुरुनाम गुरु पंकज स्वामी महाराज असं म्हणत होते म्हणून मी म्हणतो, गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर मामा म्हणत होते म्हणून मी म्हणतो. म्हणजे असं जसं एखादा शब्द आपल्यापेक्षा जड असेल बोलायला तर आपण मोठ्याचं नाव घेतो, तसं हरिपाठाचे संबंध इतके खतरनाक आहेत की ते सांगण्यासारखे आणि सांगण्यासारखे नसल्यामुळं ज्ञानोबराय सुद्धा ते संबंध सांगायला घाबरले. ज्ञानोबरायांनी कोणाला पुढं केले, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या गुणा. एकदम बारीक हळूच वाजा. व्यासाची या गुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या गुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासा
ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा 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 व्यासाची या खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा व्यासाची या खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे
शेवटच्या चरणात संबंध सांगितले. पण संबंध सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे, पण एकटा ज्ञानदेव न म्हणे, व्यासाची या खुणा म्हणून ज्ञानदेव म्हणे, नाही तर एकटा चुकूनही न म्हणे. म्हणजे संबंध सांगायला ज्ञानोबराय सुद्धा इथं घाबरले. कारण संबंध हरिपाठाचे संबंध सांगण्याकरता ज्ञानोबराय सुद्धा घाबरले. कारण ते संबंध फार खतरनाक आहेत. त्याचा उच्चार करणं आपल्या शब्दाला जड आहे. कारण असं म्हटलंय पांडव कुळासी पाहता दोष. पांडवाच्या कुळाकडे पाहिलं तर दोष लागतो. आणि आपल्याकडे काय दोष पहिलेच कमी आहे का म्हणून दुसरे लावून घ्यायचे. हां, परंतु तुम्ही आता बसलात, तुम्ही म्हणताल नेमकं काय संबंध आहे बा, माहिती असला पाहिजे. म्हणून आता ऐकायला झाले म्हणून थोडक्यात सांगतो. कीर्तनाचं तसं आपली सुरुवात थोडी उशीर झाली म्हणून 1-15 मिनिटात सेवा संपव, चालेल ना? तुमची परवानगी असेल तर, नाही तर 5 मिनिटं आहेत. संबंध सांगत असताना ज्ञानोबरायासारखे महात्मे, ज्ञानोबराय लहान आहेत का? ज्ञानोबराय लहान नाहीत, पण एक शिष्टाचार असतो, नम्रता असते, त्या पद्धतीनं शालीनता असते. त्या पद्धतीनं ज्ञानोबरायांनी पुढं केलंय. कुणाला? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. व्यासाची या खुणा आहे म्हणून ज्ञानदेव म्हणे. संबंध काय आहे? संबंध अगदी हरिपाठाच्या दृष्टीनं पाहिलं तर फार फक्त द्वारकेचा राणा पांडवा घरी एवढेच संबंध आहेत. पण हे संबंध साधे वाटले का तुम्हाला? हे संबंध साधे आहेत का? द्वारकेचा राणा पांडवा घरी हे संबंध सांगण्याकरता ज्ञानोबराय घाबरल्याचं कारण असं आहे. कारण पांडव कुळाशी पाहता दोष, कागाच्या विष्टे जन्म पिंपळाशी, आणि पांडव कुळाशी पाहता दोष याचं कारण असं आहे. सांगतोच आता संबंध थोडक्यात, जरा हिम्मत करून सांगतो. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये लग्नाच्या अगोदर लेकरू होणं चांगलं आहे का? लग्नाच्या अगोदर लेकरू होणं, मुलबाळ होणं चांगलं आहे का? चांगलं आहे? नाही, चांगलं नाही. हिंदू धर्म संस्कृतीनुसार हे योग्य नाही. परंतु लग्नाच्या अगोदर लेकरू होणं झालं नाही का? झालं की नाही? आणि लग्नाच्या अगोदर लेकरू झाल्यानंतर विचार केला की आता लोकलाज, समाज काय म्हणेल, हा प्रसंग जीवनावरती ओढवल्यानंतर ते असणारं लेकरू, ते असणारं मूल पाण्यामध्ये पेटीत घालून सोडून दिलं. अशी ज्या असणाऱ्या घराण्याची चालीरीती आहे, अशी चालीरीती असून देखील ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा. ज्या घराण्याची चालीरीती अशी आहे की लग्नाच्या अगोदर लेकरूबाळ होणं उचित नसताना देखील झालं की नाही झालं. कोण? कर्ण. आणि कुठं सोडून दिला? पाण्यात सोडून दिला. मग पुढं राधेने सांभाळ केला. सगळं चरित्र सांगायचं नाही, पण ज्या घराण्याची रीत अशी आहे, चालीरीती, तरी देखील ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी संबंध आहे. अजून बोलतो. ब्रह्मचारी व्यक्तीने मुली पळवणं योग्य आहे का? ब्रह्मचार्याने मुली पळवणं योग्य आहे का? पण पळवल्या का नाही कोणी? भीष्माचार्य काशी राजाच्या 3 असणाऱ्या मुली, अंबा, अंबिका आणि अंबालिका, भर असणाऱ्या राजदरबारामध्ये वडिलांना खांबाला बांधून त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्या देखत 3 असणाऱ्या मुली असणाऱ्या रथात बसून पळून आणल्या. त्यातली असणारी एक म्हणत होती, अहो मला नेऊ नका, मला नेऊ नका, कारण माझ्या प्रेमाचा पहिलाच आहे, त्यामुळं मला घेऊन जाऊ नका. तरी देखील आणलं बळजबरीने. अशी ज्या घराण्याची चालीरीती आहे, तरी देखील महाराज म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. अजून बोलायचं म्हटलं तर वडिलाचं लग्न मुलाने लावावं का मुलाचं लग्न वडिलाने लावावं? आता वडील मुलाचे लग्न लावतात ठीक आहे, पण वडिलाचं लग्न जमण्याकरता
मुलाने स्वतः ब्रह्मचारित्व स्वीकारलं. म्हटले माझ्या वडिलांचं लग्न होत असेल तर मी आजन्म ब्रह्मचारी राहील. असं घडतंय का कधी? आपल्या मुलाला सोयरी पाहण्याकरता आली मग त्याला मुलाला बाजूला सारलं आणि बापच मध्ये घुसला तर योग्य आहे काय? पण असं झालं की नाही? हा तुमचा मुलगा युवराज आहे म्हणले त्याला माझी मुलगी दिली तर ठीक आहे, पण तुम्हाला कशी द्यायची? आणि तुम्हाला जर दिली तर तुम्हाला असणारा मुलगा असल्यामुळं सगळ्या इष्टिजीचा वारसदार तो होईल, गादीवर तो बसेल, म्हणून आम्ही तुम्हाला मुलगी देत नाही. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्यामुळं जर माझ्या वडिलाचं लग्न होत नसेल तर मी हा असणारा देवव्रत, त्याचं पहिलं नाव देवव्रत, पण मी आज भीषण अशी प्रतिज्ञा करतो आणि सांगतो आजन्म ब्रह्मचारी राहील माझ्या वडिलाचं लग्न होत असेल तर. सांगा, एका तरुण असणाऱ्या मुलाला तसा ब्रह्मचारी ठेवून म्हाताऱ्याने लग्न लावून घेणं ज्या घराची असली चालीरीती आहे असं असताना सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात मात्र द्वारकेचा राणा पांडवा घरी. अजून सांगायचं झालं तर अहो भारतीय संस्कृतीमध्ये एका पुरुषाला अनेक पत्न्या करणं त्या काळामध्ये ठीक होतं, त्या पद्धतीची संस्कृती होती देखील. एका पुरुषाला अनेक पत्नी असणं हरकत नाही, पण एका पत्नीला अनेक पती असणं, 5 पती असणं योग्य आहे का? पण असंही असताना ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता किती सांगावं तुम्हाला, किती सांगितलं तर कमी पडेल महाराज. असे अनेक उदाहरण आहेत. स्वतःला मित्र म्हणून घ्यायचं, जिवलग मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, आणि त्या मित्राची सख्खी बहीण पळून न्यायची. तेही पांढऱ्या कपड्यात नाही, सूटबुटात नाही, खाकीमध्ये नाही, त्या 3 पीस मध्ये असल्या कपड्यात नाही. कोणत्या कपड्यात? भगव्या कपड्यामध्ये स्वतःच्या जिवलग असणाऱ्या काळजातल्या मित्राची सख्खी बहीण, चुलत मावस असली नाही, सख्खी बहीण पळून न्यायची. असलीच्या घराण्याची रीती आहे, तरी देखील ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. अहो ज्या लग्न करताना कमीत कमी माणसं पाहतात, पण ज्याला लग्नामध्ये गाढव सुद्धा कळू नये, कोणी कोणाबरोबर लग्न लावेल, पण गाढवाबरोबर लग्न लावेल का कोणी? गाढवाबरोबर. पण ज्या घराण्यामध्ये एकीचं लग्न असणारं गाढवाबरोबर लावलं की नाही? गांधारीचं लग्न कोणाबरोबर लावलं अगोदर? कारण तिच्या शांतीतच लिहिलं होतं की हिचं लग्न होता क्षणी हिचा पती मृत्युमुखी पडेल. तिची शांती कशानेच होऊ शकत नव्हती. म्हणून गांधारीचं लग्न पहिलं गाढवाबरोबर लावलं, आणि गाढवाबरोबर लावल्या क्षणी ते गाढव मरण पावलं. म्हणजे एका असणाऱ्या प्राण्याचा बळी दिला. असली ज्या घराण्याची चालीरीती आहे, तरी देखील ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. अजून काय सांगावं तुम्हाला? मग असलंही सगळं असताना कस कायच या ठिकाणी संबंध सांगितले द्वारकेचा राणा पांडवा घरी? याचं कारण आहे, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती. अनेक संबंध सांगता येतील, पण असंही असताना द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणण्याचं कारण आहे की ते आयुष्यामध्ये त्या परमात्म्याचं भजन कधी चुकले नाहीत. किती प्रसंग आले, परंतु कधीच मुखाने त्यांचं भजन कधी राहिलं, बंद पडलं नाही. अखंड त्या परमात्म्याची आठव केलाय, त्याचं चिंतन केलं, त्याचा परिणाम आहे.
पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. आणि अखंड परमात्म्याचं चिंतन असल्यामुळं परमात्मा त्याचा दोष पाहत नाही. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. पण त्याकरता ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या पांडवांच्या मागे पुढे अखंड परमात्मा राहिला, हा असंही असताना ज्या कुळाचा उच्चार केल्यानं आपल्याला दोष लागतोय, असंही असताना जर द्वारकेचा राणा पांडवा घरी असेल तर आपण देखील आपल्या मुखाने काय केलं पाहिजे? भगवत नामचिंतन केलं पाहिजे. की नामचिंतन आणि परमात्मा निश्चितच आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण सगळ्यात मोठं सुलभ साधन आणि पुण्याचं गणित करता येणार नाही असं साधन ज्ञानोबा सांगतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. थोडक्यामध्ये आपल्याला 5 मिनटं लेट झालो आहे, परंतु वेळेत सोडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा या ठिकाणी. हां, करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, किंवा बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी, तुम्हा श्रोतृसज्जन मायबाप माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुळे, करा क्षमा अपराध महाराज तुझे सिद्ध. हरी नाही विचारिला अधिका, करा क्षमा अपराध महाराज तुझे सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर क्षमा पराध महाराज तुझे. ज्ञानदेव तुकाराम